शक्तीपीठ महामार्गाची जुली अलाइनमेंट बदलली लोकांच्या विरोधामुळं आणि नवीन अलाइनमेंट त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. अजून ते निश्चित स्वरूप त्याला आलेलं नाही. परंतु माहिती मिळाल्याप्रमाणे शक्तीपीठ महामार्ग इस्लामपूर मार्गे सर्वसाधारण आमच्या करवीर विधानसभा मतदारसंघातून केरलीपासून ते अगदी आमच्या कुंभी कासारी साखर कारखान्याच्या करवीर तालुक्यातल्या ऊसाच्या शेतीमधून साखर कारखान्याच्या असणाऱ्या ऊसाच्या शेतीमधून ते अगदी भाटणवाडीपर्यंत, हासूर भाटणवाडीपर्यंत 18 गावामधून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या 18 गावामधून जातोय माझ्या मतदारसंघातला. आणि पुढं जाऊन तो राधानगरीतल्या 20-22 गावातून जाऊन तो सर्वसाधारणपणे दाजीपूर मार्गे सिंधुदुर्गला जोडण्याचा मनोदय शासनाचा आहे. शक्तीपीठ महामार्गाला आमचा कोणाचा विरोध नाही आहे, परंतु जो महामार्ग आहे मला वाटते की हा गोव्यापर्यंत न्यायचा आहे, नागपूर गोवा. ऑलरेडी माझ्याकडं पडवळवाडीपासून शियापर्यंत जवळजवळ 10 ते 15 गावामधून नागपूर हायवेचं काम चालू आहे सहाबदीचं. तिथं लोकांच्या जमिनी गेल्या. आता तिथूनच केरळ वरंगीपाडी ह्या लोकांच्या जमिनी जाणार आहेत. त्याचबरोबर ऊसाच्या पट्ट्यातून जिथं जवळजवळ 600 ते 700 एकर शेती या माझ्या 18 गावातील लोकांची शेतकऱ्यांची बाधित होते. म्हणजे हे पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त होतील. आणि विशेष करून कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हे सगळ्या जमिनी बागायती जमिनी आहेत. त्या सगळ्या ऊसाच्या नगदी पीक म्हणून ऊस बघितलं जातं. पावसाळ्यामध्ये भात बरोबर नगदी पीक म्हणून ऊस आपण घेतो, सोयाबीन घेतो. आणि आमच्या इकडच्या पश्चिम विभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, होल्डिंग आहे ते कमी आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या 2-2 एकर 5-5 एकर जमिनी ते शेतकरी उद्ध्वस्त होतील. आणि मुळात या महामार्गाची शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून आपण महामार्ग न्यायचा नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सांगलीपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आला तर कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन झालं, ज्योतिबाचं दर्शन झालं, तर रत्नागिरी नागपूर हायवे मार्फत तो आंब्यापर्यंत जाऊ शकता. इकडून कागलपासून हा हायवे आपल्याला ह्या हायवेवर आलं तर आपल्याला बाळूमामा असेल किंवा तो मुदाळ तिकट्यावर नॅशनल आता हायवे आहे तिथून जाऊ शकतं. किंवा या हायवेवरून सिंधुदुर्ग आता आपला कोल्हापूर गगनबावडा तळे हायवे या ठिकाणी आहे, पलीकडे हायवे आहे. त्यामुळं सांगलीपर्यंत आणल्यानंतर या बेल्टमधून शक्तीपीठ मार्ग जावा असं काही वस्तुस्थिती नाही. गोव्यापर्यंत पोहोचायचं असं हे सगळे कोल्हापूरमधले देवस्थानांचं दर्शन किंवा निसर्गरम्य परिसराचं दर्शन घेऊन आपण तिकडे जाऊ शकतो. या संदर्भात मी आमच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब या MSRDC खात्याचे मंत्री आहेत, त्यांना मी परवा मंगळवारी मागच्या दाखवलं, लाईन म्हणजे कशा पद्धतीने रस्ता दाखवतो. आणि त्या संदर्भात त्यांनी ह्या रस्त्याची फेर अलाइनमेंट करण्याबाबत मला पॉझिटिव्ह माझ्या संदर्भात बोलणी केलेली आहे. त्याचबरोबर काल मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांनाही मी सांगितलं की शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून जमीन उद्ध्वस्त करून हा महामार्ग निवडून का बागायती जमिनी आहेत. आणि ही सगळी वस्तू ती मी मुख्यमंत्र्यांच्या पण कानावर घातले. मुख्यमंत्र्यांनी पण सकारात्मक ऐकून घेतलं. आणि असं जर असेल तर मग त्याच्यावरती फेरविचार करून काय करता येईल ते पाहून आपण चर्चा करू म्हणून सांगितलेलं आहे. नाही, हे बघा, महायुती सरकार चांगल्या पद्धतीनं काम करायला लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, दळणवळणासाठी मार्ग उपलब्ध झाले आहेत, चांगले हायवे झाले पाहिजेत. पर्यटनासाठी मग चांगली पर्यटन स्थळं असतील किंवा ही आमची देवस्थानाची मोठी ही जरी ठिकाण असतील याच्याकडं पर्यटक आले पाहिजे ती भूमिका आहे. आम्ही हा रद्द करा म्हणत नाही. सांगलीपर्यंत आल्यानंतर सगळ्या पर्यायी व्यवस्था हायवेज या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी पण हे समजून घेतले. त्यांचं काम शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करत नाही आहे, परंतु ती जी अलाइनमेंट शेतकऱ्यांच्या शेती उद्ध्वस्त करून जाते त्याला आमचा विरोध आहे. आणि आपल्याला गोव्यापर्यंत जायला अनेक कोल्हापूरपासून नॅशनल हायवेज आणि स्टेट हायवेज उपलब्ध आहेत की ज्या मार्गावरून आपल्याला जो मुख्यमंत्र्यांचा जो मूळ उद्देश आहे तो साध्य होणार आहे. आणि पर्यटक आणि भाविक वेगवेगळ्या पर्यटन स्थळाला आणि धार्मिक स्थळाला भेटी द्यायला येऊ शकतात. जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जावा यासाठी राजेश क्षीरसागर खरं तर मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून आग्रही दिसत आहेत.
नाही, राजेश क्षीरसागरांचा पण हेतू काही वेगळा नसेल की पर्यटक कोल्हापूरला यावेत, त्याच्यानंतर भाविक यावेत इकडं. आपल्या ज्यावेळी पर्यटक आणि भाविक येतात त्यावेळी आपल्याला त्याचा निश्चितपणे उद्योगधंद्यामध्ये फायदा होतो. पण राजेश क्षीरसागरांनी ही माहिती घ्यावी की शेवटी महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याची जमीन उद्ध्वस्त करून कोणतेही मारमार्ग होणं हे चुकीचं आहे. ठीक आहे, एक्सेप्शनल केसेस असतात. आता आम्ही रत्नागिरी नागपूर हायवेला लोकांनी जमिनी दिल्या ना, परंतु पर्याय उपलब्ध असतील तर शेतजमीन उद्ध्वस्त करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून शक्तीपीठ मार्ग होणं चुकीचं आहे. त्याची अलाइनमेंट बदला. सांगलीपर्यंत रस्ते आलेत, इथून पुढं नॅशनल हायवे उपलब्ध आहेत. राजेश क्षीरसागरने त्यांची माहिती घ्यावी. राजेश क्षीरसागर शहरामध्ये राहतात, शेतीच्या विषयातल्या संदर्भात त्यांच्या काय कुठपर्यंत शेती लोकांची जाते, लोकांचा किती तीव्र विरोध आहे यांना अजून त्यांची कल्पना आलेली नसेल, त्यांनाही आम्ही समजून सांगू. राधानगरी असेल या ठिकाणाहून पुन्हा एकदा आता सगळ्या महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय. काय नाही हे बघा, समृद्धी महामार्गाला देखील पहिल्यांदा असाच तीव्र विरोध होता. पण समृद्धी महामार्ग झाल्यानंतर आता काय झालेलं आहे, आज तिथल्या शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे की आपल्या मालाला जो भाव मिळतोय तो समृद्धी महामार्गामुळे मिळतोय. समृद्धी महामार्गामुळं शेतकऱ्यांचा माल मुंबईसारख्या मार्केटमध्ये 5 ते 6 तासामध्ये जायला लागला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं देखील त्या ठिकाणी भलं झालं. काही राजकीय कारणानं चांगल्या गोष्टीला विरोध करायचं हे विरोधकांचं काम आहे. बघा, प्रगत देश जे आहेत, म्हणजे अगदी आपण फ्रान्स, जर्मनीसारखे मोठ्या प्रमाणात प्रगत असलेले युरोपियन कंट्रीज पाहू, त्याचं क्षेत्रफळ महाराष्ट्र एवढंच आहे. आणि महाराष्ट्र एवढं क्षेत्रफळ असलेल्या या देशांमध्ये 8,000 ते 10,000 किलोमीटरचे मेगा हायवे आहेत. आणि आपला फक्त आता एक मेगा हायवे झाला आहे, नागपूर ते मुंबई. आता मुंबई ते बांदा आणि परत मुंबई ते म्हणजे हा जो तिरंगी विकासाचा जो महामार्ग होणार आहे, हा जर आपण होऊन दिला तर टोटल 1,800 किलोमीटर होतो. आणि 8,000 किलोमीटर कुठं आणि 1,800 किलोमीटर कुठं, तरीसुद्धा लोकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध, हा राजकीय विरोध, राजकारण्यांच्याकडून हा त्यांना फूस लावण्याचा प्रकार आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. यामध्ये हा महामार्ग झाल्यानंतर परिसरातील सगळ्या लोकांचं भलं होणार आहे, शेतकऱ्यांचं भलं होणार आहे. या ठिकाणी कमीत कमी शेतीचं नुकसान व्हावं अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं अलाइनमेंट बदलली, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींची मागणी असती. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं जे इंडिया @47 2047 साली ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 100 वर्ष पूर्ण होणार आहे, त्यावेळेला आपला देश जगामध्ये महासत्ता असला पाहिजे या दृष्टीनं आपलं काम सुरू आहे. त्यावरती आम्ही काम करतोय. आणि माझी सर्वच शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की अशा भूलथापांना बळी न पडता अलाइनमेंट काय ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि त्यांची टीम ठरवेल. कारण शेवटी बघा, कुठलाही निर्णय घेत असताना द बेस्ट हे सरकार करत असतं. आणि त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती आहे की याला विरोध न होता महाराष्ट्राचं जर भलं व्हायचं असेल, महाराष्ट्राचा जर विकास व्हायचा असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याला आपण समर्थन करावं. ठीक आहे. मात्र करवीरच्या आमदारांनी काल मुख्यमंत्र्यांची थेट भेट घेतलेली आहे आणि करवीर मतदारसंघातून तरी किमान हा महामार्ग नको अशा पद्धतीची थेट भूमिका त्यांनी. मला एक गोष्ट कळत नाही आहे, एक लक्षात ठेवा, अनेक वेळा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या ज्या काही निर्णय असतात त्याला लोकांचा विरोध असू शकतो, आपल्या मतदारसंघातील लोकांचा विरोध असू शकतो. आता हद्दवाढीला सुद्धा त्यांचा विरोध होता, त्यांना नंतर कळून चुकलं की बाबा हे हद्दवाढीला विरोध करणं चुकीचं. आता शक्तीपीठ महामार्गाला त्या मतदारसंघातील लोकांचा विरोध आहे म्हणून स्वतः विरोध करणंही कितपत योग्य आहे. खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील, ते आमचे पक्षाचे आमदार आहेत, उपमुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि खऱ्या अर्थानं लोकांना पटवून आपण सांगितलं पाहिजे की याचा फायदा काय आणि निश्चितपणे हा महामार्ग पूर्ण होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.